नमस्कार. आज 26 जुलै 2026 वार आहे रविवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. युवा शक्तीचा प्रधान धक्का, पेपर फुटी विरोधातील आंदोलनाला यश, धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा, जंतर मंतर व जल्लोष, CJPच्या अटी सर्व मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर सध्याला प्रल्हाद जोशी यांच्याकडे पदभार देण्यात आलेला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला खऱ्या अर्थाने वळूयात आपण. तर पहा, हे आंदोलन आपल्यासाठी का महत्वाचं होतं. आता अगदी पहा, फक्त एक तर रेजिग्नेशन आहे. जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलात तर असं म्हणजे कित्येक जणांना असं वाटेल, परंतु तुम्हाला माहिती असेल की मागच्या 24 वर्षांमध्ये जे काही नाही झालं किंवा केंद्रीय सत्तेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर मागच्या 12 वर्षामध्ये जे काही नाही झालं ते युवा शक्तींनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे अगदीच फर्स्ट विकेट तर पडलेली आहे, हे सर्वांनी मान्य केलं. त्याच्यानंतर अगदीच तुम्ही जर पाहिलात ना, तर अभिजित दिपके यांच्याबद्दल थोडंसं मला बोलावंसं नक्कीच वाटेल. कारण त्यांनी काल स्पीचमध्ये बोलत असताना पहा, त्यांनी म्हटलं की मला हिरो बनवू नका, कारण या देशाचा बेड़ा गर्क त्याच गोष्टीमुळे झालेला आहे. ओके, याच्या पूर्वी पण आपली लोकशाही अगदी चांगल्या पद्धतीने होती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पण तेच म्हटलेलं होतं. पहा, अगदी आज देशभरामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये ना, कोणती अशी दुसरी व्यवस्था नाही आहे जी चांगली आहे. पण लोकशाही म्हणजे अगदी लोकशाहीमध्ये पण डिमेरिट्स आहेत पहा, पण त्याच्याही पेक्षा दुसरीकडे तर खूपच डिमेरिट्स आहेत. त्यामुळे आपल्या देशामध्ये लोकशाही आलेली, बरोबर आहे. मग या लोकशाहीला, अगदी लोकशाही किती जरी चांगली असली किंवा भारतीय संविधान आपलं कितीही चांगलं जरी असलं तरी त्याला कोण अंमलबजावणी कोण करत आहेत त्याच्यावरती सर्व गोष्टी ठरणार आहेत. ओके, मग अगदी त्या सर्व गोष्टींना अंमलबजावणी कोण करत आहे व त्याच्या जर आपण प्रेमात पडलो किंवा अगदी त्याला जर हिरोशिप कल्चर जर दिलं ना, तर ते नक्कीच आपल्या देशाला कुठेही घेऊन डुबवून जाऊ शकतं. आता अगदीच पहा, आपल्या देशामध्ये विरोध जर कोणी, आता एखाद्या व्यक्तीने जर विरोध केला ना, तर अगदी पहा त्याला अँटी नॅशनल, तुकडे तुकडे गँग, त्यानंतर ED, CBI अशा पद्धतीने धमकी वगैरे देऊन त्याला शांत बसवण्यात येत होतं. परंतु जेनझी किंवा जी युवा शक्ती आहे त्यांनी अगदी कोणालाही न घाबरता त्यांनी डायरेक्टली समोर आले व तुम्ही पाहिलात ना, नारे पण कशा पद्धतीने त्यांनी लावतले होते. ओके, म्हणजे अगदी तुम्ही इंस्टाग्रामच्या पाहिलाच असाल रील्स, त्यानंतर युट्यूब शॉर्ट व्हिडिओ वगैरे, त्यामध्ये अगदी विद्यार्थ्यांनी डायरेक्टली त्यांना तडा दिला, त्यांच्या इमेजला डायरेक्टली तडा दिला व तेच कर्तव्य खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये तसंच असतं पहा. ओके, व यालाच अनुसरून कार्ल मार्क्सने पण म्हटलं होतं पहा, की ज्यांच्याकडे गमावण्याचे काही नसते तेच अंतिमतः असंवेदनशील राष्ट्रवादीसमोर खमकेपणाने उभे राहतात. व अगदी तेच झालेलं आहे. तुम्ही जे लिडर्सला वगैरे पाहता त्यांच्याकडे गमवण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपल्याकडे काहीच नाही आहे. जर एखाद्या MP ला जर त्यांनी म्हटलं तर MP कडे पहा, त्यांनी घनघोर संपत्ती तशा पद्धतीने बनवलेली आहे. जर तुम्ही तेच लालबहादूर शास्त्री यांच्याकडे पाहिलं असतं तर लालबहादूर शास्त्री यांनी एक रेल्वे ऍक्सिडेंट झाला लगेचच्या लगेच त्यांनी नैतिक जबाबदारीने राजीनामा दिलेला होता. पण ह्या आता या सरकारमध्ये वगैरे का होत नव्हतं. व तुम्ही पाहिलाच असाल, राजनाथ सिंह यांनी डायरेक्टली प्रेस कॉन्फरन्स म्हटले होते की हे UPA गव्हर्नमेंट नाही आहे जिथं राजीनामा होतात. ओके, मग हेच तर प्रॉब्लेम होता, हेच त्यांचे निरंकुशशाही किंवा हे जे हिरोशिप कल्चर जे झालेलं होतं. त्यामुळे पहा, एक विकेट जरी पडली ना तर ही युवा शक्तीचा खूप मोठा विजय आहे. कारण निरंकुश सत्तेला आपण भेगायला यशस्वीरित्या हे केलेलं आहे, म्हणजे यश आपलं तिथं नक्की आलेलं आहे. ओके, म्हणजे अगदी दुसऱ्यांच्या नजरेतून आपल्याला माहिती नाही, परंतु आपल्या नजरेतून तर आपण नक्कीच उठलेले आहोत व आपण ही यश प्राप्त केलेलं नक्की आहे. ओके, म्हणजे अगदी जी आपली लोकशाही आपल्याला शिकवते किंवा जे आपण पुस्तकांमध्ये शिकतो ना, ते आपण यशस्वीरित्या कंप्लीट केलेलं आहे. अभिजित दिपके यांचा विनंती त्याच कारणानिमित्त पहा, की त्यांनी हजारो युवकांना एकत्र आणण्याचं त्यांनी खरंच दाखवलं किंवा सर्व हजारो युवक एकत्र आले. हजारो म्हणण्यापेक्षा पहा लाखो, ओके, लाखो करोडो युवक, त्यानंतर पहा अगदीच त्यांचे पॅरेंट्स वगैरे एकत्र येण्याची धमक सर्वांनी दाखवली व फक्त कोणीतरी सुरुवात करणं गरजेचं होतं. व अगदीच आता CJP याच्या माध्यमातून ही सुरुवात झालेली आहे. पण नक्कीच इथे पण आपण हिरोशिप कल्चर वगैरे करत नाहीये. पहा, सरकार येतील जातील. आता ही अटल बिहारी वाजपेयी यांचं वाक्य आहे, बरोबर आहे, पण हे देश राहणं गरजेचं आहे किंवा हे देश टिकणं गरजेचं आहे. आता जर आपण कोणाच्या विरोधात, एखाद्या पंतप्रधानांच्या विरोधात जर बोललो तर डायरेक्टली ते देशाला लागतं. मग एक व्यक्ती म्हणजे देश कसा होऊ शकतो. ओके, बिलकुल नाही. त्याच्यानंतर पहा, युनिटी इन डायव्हर्सिटी आपण ह्या प्रोटेस्टमध्ये खूप बेस्ट पद्धतीने पाहिलेली आहे. ओके, मग तीच युनिटी इन डायव्हर्सिटी आपल्याला टिकून ठेवायची आहे. पहा, अगदीच
ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस पण हीच टीका होत होती की बाबा भारत देश कसा टिकेल. ओके, परंतु आज आपण इथपर्यंत आणलेलं आहे व पहा आपल्या नसानसामध्ये किंवा आपल्या कल्चरमध्ये हे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर अगदीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महात्मा गांधी, हे जे कल्चर आहे ना किंवा हे जे नेते मंडळीचे विचार आहेत ना ते आपल्या नसानसामध्ये भिनलेले आहेत. त्यामुळे आपला अशा कोणीही वगैरे डायरेक्टली डिवाइड वगैरे नाही करू शकणार. हा, ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासच केला नाही किंवा ज्यांनी अगदी पहा म्हणजे माझ्या पण आजूबाजूला नक्की तशा पद्धतीने मंडळी आहे, परंतु त्यांनी शिक्षण वगैरे त्या पद्धतीने केलं नाही व सांगू शकत नाही. पहा मग जो व्यक्ती ना अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आठवतं पहा की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मग नक्कीच पहा याचा फायदा नक्की आहे. त्यामुळे अगदी इन्व्हेस्टमेंट कराल तर शिक्षणामध्ये नक्की करा तुम्ही, म्हणजे नक्की आज नाही तर उद्या तरी नॉलेजचा त्या फायदा नक्की होणार आहे. पहा व जे झेन झी आहे त्यांनी पण तेच एज्युकेशनच प्राप्त केलेलं आहे. त्यांना अगदीच वाटलं असेल की पहा जे लाठीमार केला त्यानंतर अगदी सोनम वांगचुक यांना आपण अपहरण करून घेतलं तर लगेच सर्व काही तेथील जी भीड आहे ती लगेच जाईल. पण पहा त्याच गोष्टीमुळे तर अगदीच जास्त भीड वगैरे एकट्ठा झाली व ते चांगलीच गोष्ट आहे. त्यांना म्हणजे समजून आलं असेल की शिक्षणामध्ये कदाचित त्यांनी शिकलेले नाहीत त्यामुळे पण हे झालं असेल व ते बेटरच आहे. पहा कारण हे काळं जे मळप होतं ते पण निघून जाणं गरजेचं होतं. ओके, व आपण हे यशस्वीरित्या पूर्ण केलेलं आहे, हे आपल्यासाठी खूप बेस्ट आहे. पहा आता अगदी याच्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की पहा एका एज्युकेशन मिनिस्टरच्या रिझाईनने हे सर्व काही म्हणजे बदलणार नाही, परंतु बदलायची सुरुवात तरी नक्की झालेली आहे. कारण आता जे एज्युकेशन मिनिस्टर बसलेले आहेत ना यांच्यावरती दबाव नक्की असेल की बाबा जर असं नाही झालं तर विद्यार्थी परत एकदा दार थोठावतील. ओके, व तिथं मला अकाउंटेबल धरावं लागेल. व पहा अगदी आता आपल्याकडे असे मिनिस्टर आहेत ज्यांनी की पेपर फुटीचे आपल्याला हे सांगत होते, म्हणजे फायदे सांगत होते. मग असंच जर फायदे करायचे असेल तर मग परीक्षेला सामोरं कशाला जायची गरज आहे. एक पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरसाठी अभ्यास करा ना मग तुम्ही. पहा कोणत्याही गोष्टीला तुम्ही डायरेक्टली तशा पद्धतीने काउंटर करणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपली अकाउंटेबिलिटी आपण म्हणजे आपलं अपयश आहे ना ते स्वीकारणं गरजेचं आहे. ओके, व आपल्या लोकशाहीमध्ये ते तर ब्युटिफुल आहे. पहा की अगदी म्हणजे पहिलं जे सरकार होतं स्वतंत्र भारतातील पहिलं सरकार होतं त्यामध्ये रेल्वे ऍक्सिडेंट झाल्यानंतर डायरेक्टली लगेच राजीनामा देण्यात आलेले होते. त्याच्यानंतर 26/11 आपला मुंबईचा त्यावेळेस पण त्यांनी आता अगदी त्यावेळेसचे स्टेटमेंट काही जरी असू द्या परंतु त्यांनी पण राजीनामा नक्की दिलेला होता. ओके, मग हे असं असताना अगदी अकाउंटेबिलिटीला तिथे कुठेही थारा नाही आहे. पहा लोकशाहीमध्ये अकाउंटेबिलिटी असणं काळाची गरज आहे व ते आपण परत एकदा त्यांना दाखवून दिलेलं आहे की बा तुम्ही जनतेचे सेवक आहात व आम्ही जनता ही तुमची मालक आहे. त्याच्यानंतर आता अगदी तुम्ही प्रशासनात गेल्यानंतर काय करायचं आहे. आता अगदी लोकसेवक, आता अगदी IAS IPS वगैरे जर तुम्ही झाल्यानंतर पहा तुम्हाला पुन्हा रूल ऑफ लॉचा फॉलो करायचा आहे. रूल ऑफ लॉ ओके, याच्या पूर्वीपासूनच मी दरवेळेस म्हणत असतो पहा विद्यार्थ्यांना की रूल ऑफ लॉ तुमच्यासाठी खूप मॅटर करतं. कारण पहा तुम्ही भारतीय संविधानाचे रक्षण करते तिथं होणार आहात व तुम्हाला जे भारतीय संविधानानं प्रोटेक्शन दिलंय 311 312 313 ओके, हे दुसरीकडून आलेलं नाहीये तर ते भारतीय संविधानाने तुम्हाला प्रोटेक्शन दिलेलं आहे. जर तुम्ही IAS झालात ना तर तुमची तुमचं जे अपॉइंटमेंट लेटर येतं ते राष्ट्रपतींनी साईन करून येतं, बरोबर आहे. मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया मार्फत तुम्ही अपॉइंट होता, मग ती भारतीय संविधानाच्या मार्फतच ती अपॉइंटमेंट आहे, बरोबर. मग भारतीय संविधानाला तुम्हाला प्रोटेक्शन करायचं आहे. एखाद्या व्यक्ती वगैरे तसं बिलकुल नाहीये. आता पहा ज्या IAS किंवा IPS अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांवरती लाठीमार वगैरे केली त्यांच्यावरती नक्कीच खटले वगैरे चालवले जातील. ओके, आता कारण व्हिडिओ फुटेज वगैरे आहे व तुम्ही कालचा न्यूजपेपर पाहिला असाल. कालच्या न्यूजपेपरमध्ये CJI सूर्यकांत पण यांनी पण मान्य केलंय की बाबा मी सुनावणी नक्की घेईन. ओके, मग अगदी उद्या चालून तुमच्यावरती पण हीच सिच्युएशन येऊ शकते. रूल ऑफ लॉ जर तुम्ही तोडण्याचा प्रयत्न केलात किंवा पहा तुमच्यावरती कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात आहे असं समजून जर तुम्ही म्हणजे एखाद्या मंत्र्याचा माझ्यावरती हात आहे व मी काही पण केलं तर चालेल तो मला वाचवेल असं जर तुम्ही मानत असाल ना तर तुम्ही खूप म्हणजे चौद्यात मला ते शब्द आठवला होता परंतु तुम्ही खूप म्हणजे हे आहात निर्बुद्ध आहात, तुम्हाला काहीच माहिती नाही आहे अशा पद्धतीने. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत जाणारच नाहीत म्हणा सर्व्हिसमध्ये तर तुम्ही नाहीच तिथे जाणार, परंतु जरी गेलात ना तर अशा पद्धतीने रूल ऑफ लॉ पहिलं तुमचं कर्तव्य असणं गरजेचं आहे. भारतीय संविधानालाच तुम्हाला हे करायचं आहे. हा नक्कीच तिथे पाहता तुकाराम मुंडे सारखे अधिकारी आहेत ना त्यांच्यावरती पण भरपूर प्रेशर आहे ना, मग तुम्ही झेला ना. मग अगदी जर गट्स असतील तरच सर्व्हिसमध्ये आनंदता नकोच येऊ. ओके, का आवश्यकताच नाही आहे पहा तुमची. म्हणजे जर तुम्ही तशा पद्धतीने फॉलो करणारच नाही आहेत सर्व्हिसमध्ये जाऊ गेल्यानंतर तुमच्यावरती प्रेशर हँडलच होणार नाही तर मग नाही आवश्यकताच नाही आहे आपली सर्व्हिसमध्ये जाण्याची. ओके, जर जायचं असेल तर प्लीज रूल ऑफ लॉ फॉलो करा. आणि आता पहा ठीक आहे मान्य आहे, पहा 1-2 दिवस तुम्ही पण मजेमध्ये असणार आहात. जसं
आय थिंक मागच्या आठवड्यामध्ये नाही, मागच्या 2 महिन्यामध्ये एक न्यूज होती पहा. बीडचे जिल्हाधिकारी, ओके, ज्यांनी म्हणजे अगदी जिल्हाधिकारी त्यांचं बदली झाल्यानंतर पण पहा त्यांनी फाईलवरती सह्या केल्या. बरोबर आहे, म्हणजे रिटायरमेंट त्यांची होत आलेली होती का काय, आता थोडंसं मला आठवत नाही आहे ती, मी जास्त त्याचं फॉलोअप वगैरे घेतलं नव्हतं, पण भ्रष्टाचाराच्या जाळ्यामध्ये ते अडकले पहा परत एकदा. ओके, म्हणजे पहा अगदी तसं होतं, म्हणजे तुम्ही रिटायरमेंट झालात, सगळं झालं ना, तरी पण ते तुमच्या फाईल ओपन होऊ शकतात व त्यानंतर रिटायरमेंटला पण तुम्हाला तिथे जेलमध्ये जाता येऊ शकतं, म्हणजे जेलमध्ये टाकलं जाऊ शकतं. त्यामुळे पहा आपले जे कर्म आहेत ते कधीच पाठिंबा म्हणजे आपलं कधीच हे सोडणार नाहीत, पाठिंबा आपला सोडणार नाहीत. ओके, त्यामुळे तुम्ही प्लीज रूल ऑफ लॉला फॉलो करणं खूप गरजेचं आहे. तो जो मंत्री आहे तुम्ही त्याच्या जीवावर तुम्ही ज्या उड्या मारणार होतात किंवा माझ्यावरती त्याचा हात आहे त्यामुळे मी काही पण करेन, पहा अगदी लायकी दाखवून दिली आपण त्यांना. ओके, ते घरी बसलेले आहेत आता, मग त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला होता त्यांचं काय, मग आता त्यांचा पाठीराखण कोण करणार आहे? मग याच निमित्ताने पहा तुम्हाला भारतीय संविधानाने हे दिलेलं आहे अपॉइंटमेंट, तर भारतीय संविधानाचं रक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे व अगदी त्याच बेसिसवर तुम्हाला सर्व्हिसमध्ये जायचं आहे व तेच कर्तव्य तुम्हाला पार पाडायचं आहे. रूल ऑफ लॉ. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला समजला असेल, रूल ऑफ लॉ का गरजेचं आहे. व पहा उत्तर लेखनमध्ये ना असेच शब्द लिहायचे आहेत, रूल ऑफ लॉ, भारी भारी एकदम शब्द, म्हणजे जे की युपीएससीला पण हेच पाहिजे, युपीएससीला पण ह्याच गोष्टी पाहिजेत पहा. ओके, भावी प्रशासनामध्ये किंवा भावी अधिकाऱ्यांमध्ये काय गोष्टी पाहिजेत आपलं, तर भारतीय संविधानाचं संरक्षण. फक्त एका व्यक्तीचं वगैरे हे म्हणजे पहा हिरोशिप वगैरे गरजेचे नाही. आज आपण पहा बीजेपीचं सरकार आहे तर त्यांना प्रश्न विचारत, उद्या एनसीचं सरकार येऊ द्या, आपण त्यांना नक्कीच प्रश्न विचारणार आहोत. त्यानंतर उद्या सीजेपीचं सरकार येऊ द्या, त्यांना पण आपण अकाउंटेबल. म्हणजे पहा हिरोशिप कल्चर इथं थारा नाहीये, लोकशाहीमध्ये हिरोशिप कल्चर चालत नाहीये. त्याच्यानंतर पहा आता इथं लेखकांनी एक आर्टिकल लिहिलं आहे, पुढे आर्टिकल दिलेलं आहे पहा, एकच मिनिट आपण तिथे पण जाऊयात. कोणता हा आर्टिकल नाही आहे पहा, नेक्स्ट पेजवरती गेल्यानंतर हा आर्टिकल पहा. प्रसाद शिरगावकर सरांनी हा आर्टिकल लिहिलेला आहे. त्यांनी 1990च्या काश्मीर बचाव आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता व प्रसाद शिरगावकर सर बिलॉंग करतात एबीव्हीपी मधून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद. ओके, व त्यांची संघटना अगदी आरएसएस व आरएसएस सध्याला म्हणजे बीजेपी व बीजेपी सध्याला सरकारमध्ये आहे. व पहा ज्यावेळेस प्रसाद शिरगावकर सर आंदोलन करत होते ना, त्यावर त्यांच्यावरती कधीही लाठीचार्ज किंवा अगदी अश्रू धुरांचे नळकांडे वगैरे कधीही सोडण्यात आलेली नव्हती किंवा पोलिसांनी पॅलेट गनचा वापर, त्याच्यानंतर पहा शॉक बॅटनचा वापर किंवा अन्य काही गोष्टींचा बिलकुल वापर त्यावेळेस झालेला नव्हता. त्यांनी शांततामय प्रोटेस्ट नक्की केलेली आहेत व त्यांचे अनुभव त्यांनी सांगितलेले आहेत. परंतु या सरकारने अगदी प्रत्येक गोष्ट दमन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु ते त्यांच्या चांगलं झालं व हे बेस्ट झालं. म्हणजे त्यांनी अगदी ते केलं म्हणून आणखीन आमची जी भावना आहे ना ती आणखीन जास्त झाली, म्हणजे आम्ही आणखीन जास्त जागृत झालो व अगदी आमची जी भीती होती ना ती कदाचित संपूर्णरित्या मेलेली आहे. ओके, त्याचं नेमकं कारणच ते आहे पहा. व अगदी प्रसाद शिरगावकर तेच म्हणत आहेत किंवा आंदोलन म्हणजे अगदी भारतीय संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, कॉन्स्टिट्युशनल राईट आहे तुमचं. म्हणजे एखाद्या सरकार पहा, मी तेच म्हटलं ना, एखादा व्यक्ती म्हणजे सरकार नव्हे किंवा एखादे पक्ष म्हणजे सरकार नव्हे, हेच आपलं सरकार माफ करा, तर देश नव्हे. ओके, तर देश आपण सर्वजण मिळून बनतो व या देशाला टिकवण्याचं काम माझं आहे, तुमचं आहे, सर्वांचंच आहे. त्यानंतर उद्या IAS IPS तुम्ही झाल्यानंतर पहा तुमच्यावरती तर खूप मोठी जबाबदारी तिथे असणार आहे. अगदी पहा अशा पद्धतीने लाठीचार्ज वगैरे करा असे नक्कीच आदेश येतील, परंतु तुम्ही त्या लाठीचार्जच्या ऐवजी तुम्ही वॉटर कॅननचा पण तिथं वापर केला जाऊ शकलो असता, पॅलेट गन ऐवजी तुम्ही तिथे दुसऱ्या गोष्टींचा वापर केला असता. परंतु सत्तेसाठी एवढे हे झालेले लोक आहेत की आपण तिथं काही बोलू शकणार नाहीये. त्यामुळे पहा आता ही लढाई इथंच संपली नाही, परंतु या लढाईची सुरुवात मात्र नक्की झालेली आहे 25 जुलै 2026. ओके, डन. त्याच्यानंतर आता आपण परत एकदा आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करूयात. 1-2 बातम्या नक्की आहेत त्या आपण पाहणार आहोत. तर तरुण आहे अजूनही, म्हणजे अगदीच पहा विशेष लोकसत्ता संपादकीय आलेला आहे व त्यानिमित्ताने आपण सर्वांचं अभिनंदन इथं केलेलं आहे व यांनी पण तेच म्हटलंय पहा की लोकशाही या तरुणांची रणी राहील. ओके, कारण पहा मागच्या 24 वर्षांमध्ये जे झालं नाही किंवा मागच्या 12 वर्षामध्ये जे झालं नाही ते तरुणांनी करून दाखवलं आहे. थँक्स जिन्झी. ओके, व तुमच्या कार्याला नक्कीच सलाम आहे व भारतीय लोकशाही नक्कीच रणी राहील, येणाऱ्या पिढ्या आपल्यासाठी नक्कीच रणी राहतील. पहा अगदी शिरगावकर सरांनी जे लिहिलं ना की त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये जे आंदोलन केलं होतं व त्यामुळे ते यशस्वीरित्या लोकशाहीवरती विश्वास ठेवले होते, अगदी तशाच पद्धतीने आजचे तरुणांनी हे आंदोलन करून दाखवलेले सक्सेसफुल. मग नक्कीच पहा यांनी पण लोकशाहीवरती विश्वास कायम असेल. व अगदी थोडकं आणखीन मी बोलेन, पहा आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानंतर महात्मा गांधी हे दोघांची पण बिलकुल गरज आहे. कारण पहा तुम्हाला माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना
गांधीजींच्या मार्गावरती म्हणजे अगदी त्या पद्धतीने जाण्याचा वेग त्यांना योग्य वाटत नव्हता. कारण पहा, गांधीजींचं यांचं म्हणणं काय होतं की बाबा आज न उद्या त्यांचं मन जे आहे ते बदलेल, दलितांसाठी त्यांचं मन बदलेल व मत परिवर्तन झाल्यानंतर ते आपल्याला नक्की मदत करतील, असं महात्मा गांधी यांचं मन होतं. त्यामुळे पहा, हरिजन अशा पद्धतीने त्यांनी हरिजनांची सेवा अशा पद्धतीने महात्मा गांधी थोडंसं पुढे आलेले होते दलितांची सेवा करण्यासाठी, बरोबर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हटलं पहा की नाही असं जर तुम्ही म्हणजे पहा ना, 150 वर्ष झाली किंवा आज देखील पहा दलितांविषयी आपला दृष्टिकोन वगैरे बदलला आहे का, तर बिलकुल नाही. म्हणजे पहा, एखाद्याचं मन किंवा मत परिवर्तन होण्यासाठी भरपूर दिवस लागू शकतात व तोपर्यंत दलित समाजावरती अन्याय होऊ शकणार नाही. मग त्यासाठी पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी इन्स्टिट्यूशन्स आणले. ओके, मग इन्स्टिट्यूशनची स्थापना झाली की सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ह्या पद्धतीने. म्हणजे जर तुमच्यावरती अन्याय झाला ना, तर तुम्ही आंदोलनाला बिलकुल बसू नका, तर डायरेक्टली या इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन तुम्ही न्याय मागू शकता की माझ्यावर अन्याय होत आहे. म्हणून त्यांनी भारतीय संविधानामध्ये तशा पद्धतीने विशिष्ट कलम वगैरे दिली, बरोबर आहे. व महात्मा गांधी यांनी रिकमेंडेशन पण दिलं होतं भारतीय संविधान समितीला की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तुम्ही नक्की मध्ये घ्या म्हणून, बरोबर आहे. व तशा पद्धतीने आपलं ब्युटिफुल संविधान तयार झालं, राईट. मग इथं इन्स्टिट्यूशन पण सध्याला जर तुम्ही पाहिलं तर इन्स्टिट्यूशन सगळी काबीज झालेली आहेत. आता मीडिया तर म्हणजे अगदी त्याबद्दल आपण न बोललेलंच परवडलं, बापच आहे तुम्ही. तर पहा, इन्स्टिट्यूशन पूर्णतः काबीज झाले, बरोबर. मग इन्स्टिट्यूशन जरी काबीज झाले तरी आपल्याकडे एक मार्ग होतो, तो महात्मा गांधी यांचा. ओके, व गांधी या मार्गाने आपण काय केलंय, सक्सेसफुल केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इंदिरा गांधी यांच्या काळात जा. ओके, इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये पहा, अगदी गांधीयन मार्ग आपल्याजवळ तत्कालीन त्यावेळेस थोडासा नव्हता. मग अगदी त्यावेळेस इन्स्टिट्यूशन मध्ये अगदीच स्पाईक होतं. मग त्यांनी इन्स्टिट्यूशननी इंदिरा गांधी यांना घरी बसवलं होतं. आठवत असेल तुम्हाला, इमर्जन्सी लावण्याचं नेमकं तेच कारण होतं. मग त्याच्यानंतर गांधी मार्ग पुढे आला. ओके, त्यामुळे पहा, ज्यावेळेस इन्स्टिट्यूशन कमजोर होतील त्यावेळेस आपला गांधींचा मार्ग अवलंबवायचा आहे व ज्यावेळेस गांधींचा मार्ग कमी पडत असेल त्यावेळेस आपला इन्स्टिट्यूशनचा मार्ग वापरायचा आहे. त्यामुळे पहा, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो पाथ आपल्याला दिलेला ना, तो आपला पुढे घेऊन जायचा आहे. फक्त हेच महत्वाचं आहे. म्हणजे अगदी अरुंधती रॉय यांचं एक पुस्तक आहे पहा, एक था डॉक्टर एक था संत. ओके, तो शक्य झाला ना तर तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. त्यामध्ये पण हेच लाईन्स दिलेले आहेत व खरंच खूप ब्युटिफुल आहे. भारतीय संविधान किंवा म्हणजे अगदी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, त्या म्हणजे गुजबम्प देणारे आहेत. तुम्ही नक्कीच जर शक्य झालं तर तुम्ही भारतीय संविधान परत एकदा वाचा. म्हणजे जसं जसं तुम्ही वाचत जाल त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या केसेस वगैरे पाहत जाल. म्हणजे आता सध्याच्या नाही आहेत पाहत एवढ्या चांगल्या, परंतु याच्या पूर्वीच्या जर इतिहासातल्या केसेस जर तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्हाला एक भारी वाटेल की बा आपण भारत देशामध्ये राहतो किंवा आपण भारतीय नागरिक आहोत. व ज्यावेळेस CJPचं प्रोटेस्ट चालू होतं त्यावेळेस मी माझ्या मित्रांना पण सांगितलं पहा की अगदीच मला प्राऊड आहे किंवा मला प्राऊड खूप होत आहे या गोष्टींचं. ओके, आणि आता खूप म्हणजे भीतीमध्ये ते सर्व वातावरण झालं होतं, परंतु आता ती मळब जी आहे ती पूर्णतः गेलेलं आहे थँक्स टू जेन्सी. ओके, व असेच काही फिलिंग आपल्या सर्वांची असेल नक्कीच. मी लोकसत्ताच्या माध्यमातून किंवा आपल्या सर्वांच्या माध्यमातून ही फिलिंग शेअर करण्याचा प्रयत्न करतोय थोडंसं. ओके, नेक्स्ट पहा, TET पेपर फुटी प्रकरणी मुख्य सूत्रधाराला तिथं अटक करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन एक बातमी आलेलीच आहे पहा की MST CET मध्ये पण काहीतरी रिझल्टमध्ये घोळ झालेला आहे. कारण 2023-24 पर्यंत ज्या रिझल्टमध्ये तशा पद्धतीने टॉपर्स ज्यांना कमी मार्क गुण होते तशा पद्धतीने आले नव्हते, पण सध्याला नक्कीच 43 किंवा लास्ट इयरला 73 पर्यंत ती आकडेवारी गेली आहे. मग नक्कीच MST CET मध्ये पण तशा पद्धतीने काय म्हणू शकता एक व्हेरिफिकेशन होणं काळाची गरज आहे. मग ते पण नक्कीच होईल पहा. आता सध्याला तर सुरुवात आपण केली आहे, आणखीन आपला खूप लढायचं आहे पहा. TET पेपर प्रकरणी हे झालं आपलं. नेक्स्ट पहा, राज्यात जन औषधी उपचारापुरतीच राहिलेली आहे. मग अगदी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये एकूण 774 जनऔषधीची दुकाने आहेत. पुणे जिल्ह्यात 55 दुकानांची परवानगी असली तरी यापैकी केवळ 30च सुरू आहेत. हा आकडेवारी तुम्ही नक्कीच यूज करू शकता की कधी कधी योजनांमध्ये काय होतं पहा, तर तिथे ती योजना सक्सेसफुल आपल्याला दिसत असली तरी ती सक्सेसफुल राहत नाही. जसं मेक इन इंडियाबद्दल ना मी तुम्हाला एक काल रात्री डाटा पॉईंट वगैरे दिलाय, तर प्लीज त्याला कुठे पण तुम्ही यूज करू शकता. मेक इन इंडिया आता अगदी पहा, सरकारला जर डिफेंड कर म्हटलात ना मला तुम्ही, तर मी खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने डिफेंड करेल पहा. ओके, व सरकारवरती जर टीका कर म्हटलात ना तुम्ही, तर मी खूप चांगल्या पद्धतीने टीका करेल पहा. ओके, म्हणजे अगदी जो शिक्षित व्यक्ती असतो ना त्याच्याकडे हेच पॉईंट असतं. व अगदी तुम्हाला पण तसंच, म्हणजे डाटा जर तुमच्याकडे असेल ना, आता हा डाटा आहे अगदी पहा, याला मी पॉझिटिव्ह वेने पण लिहू शकतो व निगेटिव्ह वेने पण लिहू शकतो. त्यामुळेच पहा, इथिक्समध्ये एक पॉईंट बोलला जातो की
अगदी चांगल्या पद्धतीने करप्शन कोण करतं माहिती आहे का, जो शिक्षित जास्त आहे ना तोच चांगलं करप्शन करतो. मग हेच तर चुकीचं आहे. मग त्यामुळेच पहा, मी तुम्हाला जास्त वेळेस सांगण्याचं हेच कारण आहे की रूल ऑफ लॉला तुम्हाला फॉलो करायचं आहे. ओके, रूल ऑफ लॉ फॉलो जर तुम्ही करत असाल व तुमची जर नैतिकता जागृत असेल तर तुम्ही अशा गोष्टी नक्कीच नाहीत करणार. ओके, मला तरी नक्की विश्वास आहे. त्यानंतर कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेचा फज्जा 70% अधिक प्रकल्प कागदावरच आहेत. 2020 मध्ये कृषी विभागासाठी स्मार्ट योजना ती राबवण्यात आली होती. त्याच्यानंतर आणखीन एक मला विचारायचं आहे. पहा, काही विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत की सर MPSC गट क किंवा गट ब यांचे PYQ तुम्ही घ्या. ओके, तर प्लीज मला पुस्तक सजेस्ट करा, बुक सजेस्ट करा. मी पाहिलं होतं बुक्स, पण ते खूप वेगवेगळ्या प्रकाशनाची वगैरे आहेत. त्यामुळे प्लीज तुम्ही जे विद्यार्थ्यांनी याच्यापूर्वी कंबाईन वगैरे केली आहे व मला कदाचित ती मदत करेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर प्लीज ते बुक तुम्ही मला रिकमेंडेशन करा. मग मी ते पुस्तक वगैरे म्हणजे एकदा मला PYQ आता ते डाउनलोड करण्याऐवजी मी पुस्तक घ्यावं असा विचार करतोय. तर प्लीज तुम्ही मला एकदा पुस्तक सजेस्ट करा, मग आपण त्याबद्दल PYQ वगैरे मी नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पुढे चला, अवाजवी व्हिसा शुल्काला लगाम. फेडरल न्यायालयाचा निर्णय भारतीय IT व्यावसायिकांना तर नक्कीच दिलासा मिळालेला आहे. पहा, डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर H1B व्हिसा जे अमेरिकेत प्रतिष्ठित आहे किंवा भारतीय नागरिक पहा डायरेक्टली व्यावसायिकसाठी जर अमेरिकेत गेले तर ते व्यावसायिकसाठी पहा H1B व्हिसा घेतात व त्याची फीस असते पहा $2000 ते $5000 वर्षाला. ओके, मग डोनाल्ड ट्रम्प यांनी काय केलं, नाही 2000 ते 5000 नाही तर आपण डायरेक्टली लाखावर खेळूयात असं म्हणून त्यांनी ती फीस खूप वाढवली होती. $1,00,000 इतकी वाढवली होती. मग त्याला जे फेडरल न्यायालय आहे ना त्याला त्यांनी डिलीट केलं किंवा हे तू करू शकत नाहीस, तर 2000 ते 5000 एवढीच तिथं शुल्क असेल असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर तुम्ही काल न्यूज पाहिला असाल की अमेरिकेने 10% एवढंच आपल्यावरती कर आता लावलेला आहे. ओके, मग त्याचे पण फायदे आणि तोटे नक्कीच आहेत. 1-2 दिवसांमध्ये त्याबद्दल पण आर्टिकल्स येतील, त्यावेळेस आपण या न्यूजला डिटेल डिस्कशन करणारच आहोत. नेक्स्ट पहा, बंगालमध्ये पहिल्यांदाच गुंडा कायदा लागू. हिंसाचार प्रकरणी कठोर शिक्षेचा इशारा. पहा, नीट पेपर प्रकरणी तिथे पण निदर्शने होत होती, तर त्यांच्या विरोधात गुंडा कायदा लावण्यात आलेला आहे वेस्ट बेंगॉलमध्ये व तो कायदा काल परवाच पारित पण करण्यात आलेला होता. मग नक्कीच याला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल, त्यावेळेस आपण नक्की पाहूयात. नेक्स्ट पहा, सारनाथचा जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला. MPSC गटकसाठी ही न्यूज अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकते. तर पहा, उत्तर प्रदेशातील प्राचीन बौद्ध स्थळ सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे हा पॉईंट लक्षात ठेवा, आयोजित युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48व्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. बुसान येथे किती 48वी ही बैठक भरवण्यात आलेली होती. हा एक महत्त्वाचा पॉईंट. आणि सारनाथ उत्तर प्रदेशमधील याला जागतिक वारसा यादीमध्ये स्थान दिलेलं आहे व आता हे 45वर पोहोचलेले भारत देशातील युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटची संख्या. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट पहा, पंढरीत भक्तीचा महासागर. आषाढी एकादशीला 15 लाखांहून अधिक भाविक दर्शन रांगेत 24 तासांची प्रतीक्षा होती. ओके, गुड. त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट पहा, ही आर्टिकल स्किप करू शकता. पुढे जेनझी यांच्याबद्दल अगदीच बॅरिकेड्स म्हणजे अगदी तुम्ही जर त्यांच्या घोषणा ऐकलात तर अगदी मन सुखावेल अशा पद्धतीने त्या घोषणा होत्या. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात. भरपूर बोललो पहा जंतर मंतरबद्दल वगैरे. ओके, आय होप माझी जी भावना आहे व तुम्हाला पण जे पाहिजे होतं ते आपण सर्व काही या प्रोटेस्टमधून काय शिकण्यासारखं होतं वगैरे ते सर्व काही मी तुम्हाला सजेस्ट करू शकलेलो आहे. याबद्दल आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही मला नक्की सांगू शकता. त्यानंतर अँसर रायटिंग बहुतांश विद्यार्थी करत नाहीत. मी आज बॅकलॉग तुम्हाला दिलेला आहे, तर प्लीज तुम्ही ते बॅकलॉग कंप्लीट करा. व काल बहुतांश विद्यार्थ्यांचे अँसर्स मी चेक केलेत. आता फक्त 1 ते 2 विद्यार्थ्यांचे अँसर राहिलेत व ज्यांनी काल रात्री पाठवलेत त्यांचेच. ओके, उर्वरित मी सर्वांचे अँसर चेक केलेले आहेत. तर नक्कीच त्याबद्दल पण काही शंका सजेशन असतील तर मला सांगू शकता. धन्यवाद.